दरवर्षी 14 एप्रिल रोजी अग्निशमन दिवस साजरा केला जातो. मुंबई बंदरात स्फोटक पदार्थ वाहून आणणाऱ्या जहाजाला लागलेल्या भीषण आगीत 66 अग्निशमन कर्मचारी शहीद झाले होते. त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ आणि लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. नालासोपाऱ्यातील आचोळे अग्निशमन केंद्रात वसई विरार महापालिकेकडून अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अग्निशमन दलाकडून विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच फायर फायटर चॅलेंज या उपक्रमात अग्निशमन दलाच्या जवानांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपली कार्यक्षमता दाखवून दिली. तसेच अग्निशमन साधनांची कमतरता, अस्थायी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तसेच वाढत्या लोकसंख्येला अग्निशमन केंद्राची भासणारी गरज या बाबींकडे विशेष लक्ष दिले जाणार असल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलं. यावेळी आयुक्त पृथ्वीराज बीपी, महापौर अजू पाटील, सीएफओ रोहन मोरे, सभागृह नेते प्रफुल्ल साने, स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी, विरोधी पक्षनेते मनोज पाटील, गटनेते अशोक शेळके आणि नगरसेवक गणेश पाटील हे उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. आज जे हुतात्मा 1944ला झालेले फायरचे त्या जवानांना देखील आज आदरांजली वाहिली गेली. आज हा अग्निशमन दिवस आहे आणि आज संबंधी आमच्या पालिकेने आज हा कार्यक्रम आयोजित केलेला. या कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धा झाल्या आणि त्याच्यामध्ये सर्वच फायर फायटर्सने भाग घेतला. त्यांचं प्रावीण्य दाखवलं, कौशल्य त्याच्यामध्ये दाखवलं. आज शहर वाढत आहे, मोठ्या प्रमाणामध्ये लोक इकडे येतात. ती मजबुरीमुळे इकडे येतात, गरजवंताला अक्कल नसते त्याप्रमाणे बिचारे इकडे येतात. इकडे समस्या ज्या आहेत त्या सोडवण्यासाठी महापालिका प्रयत्न करते. मगाशी तुम्ही सांगितलं का फायरचे स्टेशन कमी आहेत, तर निश्चित फायरचे स्टेशन वाढवण्याचा आमचे नवनिर्वाचित आयुक्त आहेत त्यांचा देखील प्रयत्न आहेत. ते एकदम पॉझिटिव्ह आहेत आणि मला वाटतं येत्या 5 वर्षात चांगलाच चेहरा मोहरा इकडे बदलण्याचा आमचा प्रयत्न आमची टीम करत आहे. आपण हे फायर सुरक्षा सप्ताह 14 ते 20 एप्रिल असा आपण साजरा करत आहे. या सप्ताहामध्ये वेगवेगळे आपण कार्यक्रम घेतो, ज्याचा मेन उद्देश आहे की लोकांमध्ये अवेअरनेस, जनजागृती करण्याचा उद्देश आहे की मोठे संकट आपण कसं टाळू शकते जर बेसिक प्रिकॉशन्स आपण घेतले तर. त्याबद्दल लोकांमध्ये वेगवेगळे संस्थांमध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये, इंडस्ट्रीजमध्ये आम्ही या आठवड्यामध्ये फायर डिपार्टमेंटमार्फत वेगवेगळे कार्यक्रम आम्ही घेणार आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये एक फायर फायटर चॅलेंज म्हणून एक नवीनच संकल्पना आज केली होती, ज्याच्यामध्ये वेगवेगळी ॲक्टिव्हिटीजमध्ये एक चॅलेंज फॉर्मॅटमध्ये करून आमचे जे फायर फायटर्स आहेत त्यांनी दाखवला की ते किती सक्षम आहे, किती फिट आहे आणि कुठल्याही चॅलेंजच्या समोर ते जाऊ शकते. याच्याशिवाय काही जे बेसिक इश्यूज आहेत त्याच्यावर सुद्धा चर्चा झाली की इक्विपमेंट्सची कमतरता जे आहे, फायर स्टेशन्सची कमतरता आणि सर्वात महत्त्वाचं की जे स्थापना रिलेटेड विषय आहे की मोठ्या प्रमाणावर हे लोक अस्थायी आहेत आणि अजून ते स्थायी नाही झाले, तर त्याच्यावर चर्चा झाली, एक सकारात्मक चर्चा झाली. आणि हे सगळे विषय आम्ही प्राधान्याने लोकप्रतिनिधी आणि आमची जे बॉडी आहे त्याला सोबत घेऊन एक पॉझिटिव्ह डायरेक्शननी याच्यामध्ये आम्ही काम करणार आहोत.